नमस्कार, मी सरिता दीक्षित। आज आपण साबुदाणा बटाट्याचे पळी पापड बनवणार आहोत। खायला छान आहे आणि डबल फुलतात। रात्री मी साबुदाणा भिजत टाकला होता आणि रात्री बटाटा किसून ठेवलाय, त्याच्यात तुरटी टाकली। बटाटा किस काळा पडत नाही म्हणून थोडीशी तुरटी टाकली त्याच्यामध्ये। हे बघा, मस्त साबुदाणे भिजले, किती मोठे मोठे छान भिजले साबुदाणे। याचे पापड इतके छान लागतात ना। आता आपण एका टोपात काढून घेऊ। प्रमाण पाहिजे पाण्याचं। आता एवढा साबुदाणा आहे ना, तर एवढं पाणी टाकायचं। एवढं भरून टाकायचं, लागत पाणी टाकायचं। मग पाणी जरासं गरम करायला जास्त ठेवायचं। लागत पाणी आपल्याला अंदाज येतो। बघा, अर्धा टोपाच्या वर आहे। हे अर्धा टोपाच्या वर पाणी आहे। थोडंसं पाणी गरम करायला ठेवते। लागत आपल्याला त्याच्यात पाणी घालावं लागेल। गरम पाणीच घालायचं, थंड पाणी घालायचं नाही। मोठ्या किसणीने बटाटे किसले होते। हे जवळ 1-1.5 किलो बटाटे आहे। साबुदाण्यापेक्षा बटाटे जास्त पाहिजे, मग छान असं दिसतं पण आणि खायला खूप सुंदर लागतं। मध्ये मध्ये बटाट्याचा हा किस येतो ना, मध्ये असं बटाटा किस आला की खूप छान लागते। तुरटी टाकल्यामुळे बटाटे एकदम स्वच्छ पांढरे शुभ्र झाले। आता आपण हे चांगलं 2-3 पाण्याने धुवून घेऊया। किती स्वच्छ पाणी निघालं। साबुदाण्यापेक्षा बटाटे जास्त आहे। साबुदाणा अर्धा किलो आहे, बटाटे 1.5 किलो आहे। पाणी गरम झालंय तर अजून थोडं टाकू दे। पहिले आपण बटाटे टाकूया, कारण बटाट्याचे जरासं शिजलं ना की मग साबुदाणा टाकू। लाल मिरची बारीक करून घेतली ती टाकायची। जास्त टाकायची नाही, मुलं खातात ना। चवीपुरतं मीठ टाकायचं। जास्त मीठ टाकायचं नाही, तर खारट होतं। लागत मीठ टाकायचं। कमी मीठ टाकलं तरी चालेल, कारण सुकून खारट नको व्हायला म्हणून थोडं मीठ टाकायचं। पाणी गरम झालंय, आता आपण हे बटाट्याचे किस टाकूया। मीठ टाकूया जरासं। आता बटाटे जरा शिजून घेऊया झाकण ठेवून। थोडंसं गरम उकळू द्यायचं। शिजलं आता बघा। आता आपण साबुदाणा टाकू त्याच्यात। साबुदाण्यावर शिजून जाणार तो साबुदाणा। मस्त बघा भिजलाय। असे पापड छान होतील ना आणि फुलतील डबल। आता आपण साबुदाणा टाकून घेऊया। मिरची टाकून घेऊ। याला पाणी लागणार आहे, तर पाणी गरम करून त्याचा अंदाज येत नाही आपल्याला पाण्याचा। काय साबुदाणा नवीन असतो, कधी जुना असतो, म्हणून पाणी जास्त। जसं मग आता त्याच्या साबुदाण्याबरोबर पाणी टाकलेलं आहे, पण आपल्याला पाणी लागणार आहे। झाकण ठेवूया जरासं। आता याला चांगलं शिजू द्यायचं। नंतर 15-20 मिनटं शिजवलं ना, परत लागलं तर आपल्याला पाणी टाकता येईल। आता तर काही गरज नाही पाण्याची, कारण पाणी वर आहे। आपण बारीक गॅसवर शिजू द्यायचं। किती मस्त शिजलं बघा। थोडंसं पाणी घालायला घ्यायला। पाणी टाकलं ना तर त्याला पातळ होईल। प्रमाण बरोबर आहे, पण साबुदाणा जुना असेल तर मग तो चांगला फुलतो। हे बघा, घट्ट होईल ना ते जरा, म्हणून जरा पाणी घालायला पाहिजे। त्यासाठी गरम पाणी करून ठेवलं होतं। ते थोडं लागतंच पाणी ते, कारण पाणी पापड आहे ना, कधी कमी लागतं कधी जास्त लागतं पाणी, आपल्या अंदाजाने धरायचं। थोडं
पाणी टाकायचं. बस आता मस्त होईल. झालं आता हे करून 5 मिनिटं अजून ठेवू. नंतर आपण टेरेसवर जाऊया आणि पाणी पापड करूया, पळी पापड करूया. छान शिजलं बघा, मस्त शिजलं बघा. पातळ एकदम, जितकं पातळ असेल ना तितकं चांगलं. झालं आता मस्त एकदम शिजून. आता जाऊ आपण टेरेसवर. चला आपण टेरेसवर आलो. आता मस्त आहे, थंडीगार हवा सुटली, भरपूर मस्त मोठ्याच्या मोठं टेरेस आहे आणि तूप लावले. आता आपण पापड टाकूया. तूप लावलं ना तर खराब होत नाही आणि दुसरं म्हणजे पटकन निघतात पापड प्लास्टिकच्या ह्याच्यात. किस मस्त मध्ये मध्ये दिसतो बघा. बटाट्याचा किस बघा किती छान वाटतो मध्ये मध्ये. साबुदाणा पूर्णपणे शिजलाय. किती सुंदर दिसायला, किती सुंदर आहे. तळून पण छान, तुम्हाला तळून पण दाखवणार मी. तळून पण छान लागतात, पण चवीला पण लागतात आणि दिसतात पण छान. आणि माझ्या रुंदाला खूप आवडतात. काय रुंदा, तुला खूप आवडतात पापड ना? मस्त तळलेले पापड. हे बघा बटाटा कसा मध्ये मध्ये दिसतो. हे छान खाताना खूप छान लागतं. कसे झाले साबुदाण्याचे पळी पापड कमेंट करून नक्की सांगा.